रणसंग्राम सातारा लोकसभेचा कोणाला तिकीट मिळणार, कोणाचा पत्ता कट होणार, सातारचा खासदार कोण होणार, कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार। नमस्कार, मी कोमल पवार। साताऱ्यात लोकसभा निवडणूक मतदारसंघांमध्ये दादांनी सोडला साताऱ्याचा नाद या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत। सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आग्रही होता, मात्र भाजपने या मतदारसंघावर आपला दावा करत सातारा भाजपसाठी सोडण्याची मागणी लावून धरली। त्यामुळे अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी सोडला असल्याचं खात्रीदायक वृत्त समोर येत आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटामध्ये अस्वस्थता असली तरी देखील त्यांना सोबत काम करावंच लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी आमदार मकरंद पाटील यांनी केली होती। त्याबाबत अजित पवार यांनीही आपण साताऱ्याबाबत आग्रही असल्याचे सांगितले होते। 2 दिवसात अनेक बैठका आणि चर्चा सुरू झाल्या। अजित पवारांनी साताऱ्याचा नाद सोडून केवळ बारामती, रायगड आणि शिरूरवर समाधान मांडल्याचे सांगण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना मिळणाऱ्या कमी जागा या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी अडचणीचा विषय ठरणार आहे। त्यामुळे या गटामध्ये थोडीशी नाराजी दिसून येत आहे। आमदार मकरंद पाटील यांनी जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही तर कार्यकर्त्यांची जबाबदारी आम्ही घेणार नाही असा इशारा दिला होता। मात्र भाजपच्या राजकीय दबावापोटी फार काही हातात पडेल असं दिसत नसल्याने मिळणाऱ्या जागांवर समाधानी होऊन त्याच जागांवर लक्ष देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। सातारा लोकसभा मतदारसंघ हा खासदार उदयनराजेंसाठी अधिक अनुकूल आहे। त्यामुळे या मतदारसंघातून त्यांना संधी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती। भाजपच्या नेतृत्वाने देखील या मागणीचा गांभीर्याने विचार केला आहे। त्यामुळे उदयनराजेंनाच संधी मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असल्याचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक सुनील काटकर यांनी सांगितले आहे। सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपला सोडला जावा अशी कायम मागणी होती। भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढली आहे। त्याचबरोबर मित्रपक्षाच्या सोबतीने भाजपला हक्काचा खासदार मिळवून देण्याची संधी आहे। याबाबत लवकरच वरिष्ठ पातळीवरून निर्णय होणार असून सर्वजण आता या निर्णयाची वाट पाहत असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी सांगितले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा मतदारसंघ सोडण्याचे कळताच खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते पुन्हा जोशाने कामाला लागले आहेत। मेळावे आणि मोठमोठे कार्यक्रम आयोजित करून निवडणुकीपूर्वीच उदयनराजेंचा प्रचार सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। कार्यक्रमांना होत असलेली गर्दी आणि साताऱ्याचा खासदार असावा अशी असणारी अपेक्षा यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे। लवकरच अधिकृत घोषणाही होण्याची आतुरता सर्वांना लागली आहे। खरंच साताऱ्यातील जागेचा नाद दादांनी सोडला की अजितदादा किंवा उदयनराजे यांच्यापैकी कोणाला तिकीट मिळणार हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। आमचा आजचा खास एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। त्याचबरोबर सातारा न्यूजला लाईक करा आणि नवनवीन अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी। उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी। नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST, CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी, तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोटॉन आहे तर शक्य आहे। संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा। फोन 93 564 72005। लहानांपासून थोड्या मोठ्यांना आनंद घेता यावा अशी बिंगो सर्कस आपल्या साताऱ्यामध्ये। रोज 3 शो, दुपारी 1, सायंकाळी 4 व सायंकाळी 7 वाजता। ठिकाण कोटेश्वर मैदान, दातार इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी, सातारा। Oh
शेक अवे दिल थिरकता डांस वाले ग्रूव पे नाचू मैं तो स्टेप मेरा वेख वे आज सारे काम कल पे टाल के तक दिन नाची जाए ताल पे इसको जैसे ब्लूज सारे भूल के देसी वाले गीत पे तू झूल के पहले किया जया रे अब करता था तैयार रमैया मस्तावैया मजेदार हुआ हो ले थोड़ा नशेदार हुआ मन ये डोले आज कोई नाचता हुआ साजा तू सर पे सवार हुआ दिल ये बोले तू भी खुशियों में रात अपनी जब से सूरज ढला छोड़ शर्माना आज नच ले पैर चक ले जरा पहले किया छैया रे अब करता था तैयार रमैया मस्तावैया